नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू माय गव्हर्नमेंट ट्रॅक यूट्यूब चॅनल. तर या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस म्हणजेच MES ची जी मेन्स एक्झाम होणार आहे, ठीक आहे. तर मेकॅनिकल ब्रांचच्या विद्यार्थ्यांसाठीचा हा व्हिडिओ असेल. तर या व्हिडिओमध्ये काय काय आपण डिस्कस करणार आहोत त्याची एक लिस्ट मी तुम्हाला एक इंडेक्स सांगतो आधी. तर सर्वात आधी MES ची तर प्रिलिम्स झालेली आहे. तर MES च्या ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये वॅकन्सीज बघणार आहोत आपण, एक्झाम डेट पाहणार आहोत, त्याच्यानंतर मेन्सचा जो सिलेबस आहे, MES मेन्स मेकॅनिकलचा जो सिलेबस आहे त्याच्यासोबत एक्झामचा पॅटर्न आहे. त्याच्यानंतर सिलेबसमध्ये त्यांनी तर तसा बराच मोठा सिलेबस दिलेला आहे, डिटेल्डमध्ये दिलेला आहे. तर आपण एक लिस्ट पाहणार आहोत सब्जेक्ट्सची, त्याच्यानंतर डिटेल सिलेबस पाहणार आहोत आणि तो पण चॅप्टर वाईज, ठीक आहे. म्हणजे तुम्हाला अभ्यास करताना एक प्रॉपरली प्लॅन करता येईल की मी आज या 1-2 दिवसामध्ये हे 3 ते 4 चॅप्टर संपवणार. तर अशा प्रकारे चॅप्टर वाईज सिलेबस पण मी तुम्हाला सांगणार आहे या व्हिडिओमध्ये. त्याच्यानंतर सिलेबसचं जे काही सब्जेक्टचं जे काही वेटेज आहे, सब्जेक्ट वाईज डिस्ट्रीब्युशन, कुठल्या सब्जेक्टला जास्त क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात, कुठला कमी वेटेज आहे, तर ते वेटेज सुद्धा आपण डिस्कस करणार आहोत. कारण याच्या आधीची जी एक्झाम झाली होती 2014 आय गेस 2014ला MES ची मेन्स एक्झाम झालेली होती. तर त्या एक्झामचा जो सिलेबस होता तो वेगळा होता थोडासा, आणि आता खूप वर्ष झालेली आहेत त्या एक्झामला होऊन, तर आपल्याला तो रेफरन्स म्हणून मानता येणार नाही. तर त्याच्यासाठी कसं सब्जेक्ट डिस्ट्रीब्युशन अंदाजे असू शकतं, तर त्याबद्दल सुद्धा आपण डिस्कस करणार आहोत. त्याच्यानंतर बुक्स कुठले वापरायला पाहिजे तुम्हाला एक्झाम क्लिअर करण्यासाठी, आणि सगळ्यात शेवटी प्रॅक्टिस टेस्ट, ठीक आहे. कुठली टेस्ट सिरीज, काय टेस्ट सिरीजमध्ये वगैरे सर्व काही डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत आपण. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, आणि अजूनपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून अशाच प्रकारचे अपडेट्स तुम्हाला मिळत जातील. आणि MyGov ट्रॅक हे ॲप्लिकेशन तुम्ही इन्स्टॉल करा, ज्याच्यामध्ये तुम्हाला बरंच काही मटेरियल आणि टेस्ट सिरीज अवेलेबल करून देण्यात येईल, ठीक आहे. तर हे इंडेक्स झालं. एकंदरीत आपण एवढ्या सर्व गोष्टी पाहणार आहोत. तर स्टार्ट करूया. सर्वात आधी वॅकन्सीज तुम्हाला माहिती असेल, सहाय्यक अभियंता मेकॅनिकल हे ग्रुप बी ची एक्झाम आहे. तर टोटल 76 वॅकन्सी आहेत, ठीक आहे. 76 वॅकन्सीसाठी ही एक्झाम होणार आहे. त्याच्यानंतर एक्झाम डेट जर बघितली आपण तर इथे बघू शकता 4th नंबरची आहे, महाराष्ट्र यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2021. याची डेट आहे शनिवार दिनांक 1 ऑक्टोबर, ठीक आहे. तर 1 ऑक्टोबरला तुमची टेंटेटिव्ह म्हणू शकता किंवा फायनल जर होऊनच जाईल, ही आय गेस फायनलच. तर 1 ऑक्टोबरला तुमची एक्झाम आहे. तर विचार करून, प्लॅन करून तुम्ही तुमचं प्रिपरेशन स्ट्रॅटेजी ठरवायला पाहिजे की किती दिवस राहिलेले आहेत आपल्याकडे, किती सब्जेक्ट्स आहेत, कुठल्या सब्जेक्टला जास्त वेटेज आहे, कुठल्याला कमी आहे. तर सर्व काही डिटेलमध्ये आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. एक्झाम पॅटर्न जर पाहायला गेलं तर तुमचे 2 पेपर होणार आहेत, ठीक आहे. आणि हे एकाच दिवशी 2 पेपर होतील, पेपर 1 आणि पेपर 2. तर पेपर 1 जो आहे त्याच्यामध्ये 100 प्रश्न असतील 200 मार्कांसाठी. सेकंड पेपरमध्ये सुद्धा 100 प्रश्न 200 मार्कांसाठी. म्हणजे एका प्रश्नाला इथे 2 मार्क आहेत, आणि निगेटिव्ह मार्क जर विचारलं तर 1/4 म्हणजेच 0.5 निगेटिव्ह मार्क आहे, ओके. हे झाला पेपर 1. पेपर 2 आणि त्याच्यानंतर 50 मार्क्स जे आहेत तुमचे इंटरव्ह्यूला आहेत, बरोबर. आणि पेपर 1ला 2 तासाचा वेळ असेल, म्हणजे 2 तासामध्ये तुम्हाला 100 प्रश्न सोडवायचे आहेत. सेकंडमध्ये सुद्धा 2 तासामध्ये 100 प्रश्न आहेत. टोटल MCQ बेस्ड पेपर आहे, आणि 50 मार्कांची नंतर तुमचा इंटरव्ह्यू होणार आहे. तर हा जो आहे एक्झाम पॅटर्न बघितलेला आहे आपण. आता बघूया सब्जेक्ट्स लिस्ट, बघूया सब्जेक्टची की कोणकोणते सब्जेक्ट्स आहेत पेपर 1 साठी आणि पेपर 2 साठी. तर ही जी लिस्ट आहे ती पेपर 1 ची लिस्ट आहे, आणि खालची जी आहे ती पेपर 2 ची आहे, ओके. तर पेपर 1 मध्ये बघायला गेलं तर पेपर 1 जो आहे पूर्ण थर्मल इंजिनिअरिंग वरती बेस्ड आहे. अप्लाइड थर्मोडायनामिक्स आहे, फ्लुइड मेकॅनिक्स आणि टर्बो मशिनरी, ज्याला हायड्रोलिक मशिनरी सुद्धा आपण म्हणतो, हीट ट्रान्सफर आहे, रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग आहे, इंटरनल IC इंजिन आहे, पॉवर प्लांट इंजिनिअरिंग, रिन्युएबल एनर्जी सोर्सेस. जर RTO MBIचा जर सिलेबस सोबत तुम्ही कम्पेअर केला तर RTOला फक्त मला वाटतं हीट ट्रान्सफर नव्हतं, ओके. रिन्युएबल एनर्जी सोर्सेस सुद्धा होतं याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये. आणि त्याच्यानंतर पेपर सेकंडचा जर तुम्ही विचार केला तर स्ट्रेंथ ऑफ मटेरियल, थिअरी ऑफ मशीन्स, व्हायब्रेशन RTOला नव्हतं, यावेळेस इथे व्हायब्रेशन सुद्धा आहे. डिझाईन ऑफ मशीन एलिमेंट्स, मटेरियल्स टेक्नॉलॉजी म्हणजेच इथे तुमचं मटेरियल सायन्स येईल. प्रोडक्शन प्रोसेस, तर प्रोडक्शन प्रोसेसमध्ये सर्व तुमचं प्रोडक्शन आलं, कास्टिंग, वेल्डिंग, मशीनिंग, कटिंग वगैरे सर्व काही. त्याच्यानंतर प्लॅनिंग अँड कंट्रोल, आता प्लॅनिंग अँड कंट्रोलमध्ये तुमचं इंडस्ट्रियल इंजिनिअरिंगचा काही पार्ट येतो. आणि सगळ्यात शेवटी म्हणजे मेकॅनिकल मेजरमेंट्स, जे तुमचं मेट्रोलॉजी आहे.
तर पेपर 1 आणि पेपर 2 जवळपास इथे 7 आणि खाली 6 असे 13 सब्जेक्ट तुम्हाला अभ्यास करायचे आहेत. 13 सब्जेक्ट्स आहेत टोटल मिळून. ठीक आहे. आणि आरटीओचा जर विचार केला तर आरटीओ मध्ये जे काही सब्जेक्ट्स नव्हते जसे की हीट ट्रान्सफर आहे, त्याच्यानंतर मला वाटतं अजून व्हायब्रेशन्स आहे, तर असे काही सब्जेक्ट्स या MES मध्ये त्यांनी इन्क्लूड केलेले आहेत. जवळपास 80 ते 85% जो सिलेबस आहे तो आरटीओचाच आहे. तर यावरनं तुम्हाला अंदाज येऊ शकतो की जे आरटीओ मध्ये सिलेक्ट झालेले विद्यार्थी म्हणजे सिलेक्ट नाही झालेले जे विद्यार्थी आहेत तर ते पूर्णपणे फोकस करतील MES वरती. आणि ऑलरेडी विचार करा त्यांचा एक रिव्हिजन, एक पूर्णपणे सिलेबस त्यांचं झालेलं आहे कव्हर. तर तुम्हाला याचा फायदा तुम्हाला इथे समजून येईल की कॉम्पिटिशन किती हाय प्रमाणात आहे. तर हे आहे लिस्ट ऑफ सब्जेक्ट. लागलं तर याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. त्याच्यानंतर एक आपण नजर टाकूया MES मेकॅनिकल मेन्सची टेस्ट सिरीज वरती. ठीक आहे. तर आपल्या माय गव्हर्नमेंट ट्रॅक जे ॲप आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मिळेल आणि प्ले स्टोअरवरती सुद्धा ॲप अवेलेबल आहे. तर या ॲपवरती आपण MES मेकॅनिकल मेन्स टेस्ट सिरीज लॉन्च केलेली आहे. त्याच्यामध्ये पेपर 1 प्लस पेपर 2 हे दोन्ही पेपर इन्क्लूड असतील. आता त्याच्यामध्ये काय काय तुम्हाला टेस्ट, किती टेस्ट वगैरे मिळतील त्याची एक माहिती घेऊया. टोटल ज्या टेस्ट आहेत त्या 130 सब्जेक्ट वाईज टेस्ट आहेत. 130 सब्जेक्ट वाईज टेस्ट म्हणजे काही टेस्ट तुमच्या इझी टू मीडियम लेवलच्या आहेत आणि काही टेस्ट तुमच्या मीडियम टू हार्ड लेवलच्या आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर 5 जे फुल लेंथ टेस्ट आहेत पेपर 1च्या आणि 5 फुल लेंथ टेस्ट पेपर 2च्या. टोटल तुमच्या जर टेस्ट पाहाल तर 140 टेस्ट तुम्हाला मिळणार आहेत. आणि क्वेश्चन्स जर पाहिले तर तुम्ही 2300 इम्पॉर्टंट क्वेश्चन्स विथ डिटेल्ड सोल्युशन आणि प्रत्येक क्वेश्चनला तुमचं सोल्युशन असेल. आणि प्रत्येक क्वेश्चन सोबत नुसतं सोल्युशन नाही तर त्याच्यासोबत एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन जसे की कन्सेप्ट. आता एखादा क्वेश्चन विचारला तर तो क्वेश्चन कुठल्या कन्सेप्टवर आहे आणि तर तुम्हाला ती कन्सेप्टच क्लिअर झालेली असेल तर ते कन्सेप्ट एकदा क्लिअर झाली त्याच्यानंतर तुम्हाला त्या कन्सेप्टवरती भलेही तो क्वेश्चन विचारतो एक्झाममध्ये किंवा दुसरा कुठलाही क्वेश्चन विचारला जाईल तरी तुम्हाला तो क्वेश्चन अटेम्प्ट करता येऊ शकतो, ते पण करेक्ट. तर यासाठी आम्ही जास्त फोकस काय केलेला आहे की या 140 टेस्टमध्ये जे आम्ही सोल्युशन्स प्रोव्हाइड केलेले आहेत तर ते सोल्युशन्स नुसते डिटेल सोल्युशन नसून त्याच्यामध्ये कन्सेप्ट्स पण ऍड केलेले आहेत जेणेकरून तुम्हाला एक रिव्हिजन करताना ते तुमचं पूर्ण थेरी रिव्हिजन होऊन जाईल. अशा प्रकारे इथे डिटेलमध्ये सोल्युशन ऍड केलेले आहेत. आणि ह्या ज्या टेस्ट आहेत तुम्ही कधीही अटेम्प्ट करू शकता. एक्झाम डेटपर्यंत त्याची व्हॅलिडिटी असेल. कधीही आणि कितीही वेळा तुम्ही रिवाइज करू शकता. ठीक आहे. क्वालिटी आहे त्याच्यासोबत क्वांटिटी सुद्धा आहे आणि सर्वात मेन म्हणजे सर्वात कमी किमतीमध्ये तुम्हाला ह्या टोटल 2300 इम्पॉर्टंट क्वेश्चन्स विथ डिटेल्ड सोल्युशन इथे मिळतील. एक फोल्डर वाईज दाखवतो तुम्हाला की कशा प्रकारे फोल्डर्स आहेत जेणेकरून तुम्हाला जेव्हा ऍक्सेस करण्यासाठी तुम्हाला इझी जाईल. सुरुवातीला तुम्हाला फक्त 2 फोल्डर दिसतील ज्याच्यामध्ये टेस्ट आहे एक फोल्डर आणि दुसरं आहे मस्ट वॉचचं एक फोल्डर. आता या टेस्ट नावाच्या फोल्डरमध्ये हे 2 फोल्डर, हे 2 सब फोल्डर्स आपण क्रिएट केलेले आहेत. एकदम सिस्टमॅटिक आहे, सर्वांना कळेल असं आपण अरेंजमेंट केलेली आहे याच्यामध्ये. तर सर्वात आधी टेस्ट नावाच्या फोल्डरमध्ये हे 2 सब फोल्डर आहेत, 1 नंबर आणि 2 नंबर. तर या पहिल्या फोल्डरमध्ये तुमच्या सब्जेक्ट वाईज टेस्ट असतील आणि सेकंड फोल्डरमध्ये तुमच्या फुल लेंथ टेस्ट असतील. आता हे मस्ट वॉचचं जे फोल्डर आहे ना याला स्टार करून ठेवूया आपण, एकदम त्याला नंतर बघूया की त्याच्यामध्ये आपण काय इन्क्लूड करणार आहोत. तर ह्या 2 फोल्डरमध्ये एकामध्ये सब्जेक्ट वाईज टेस्ट असेल, एकामध्ये फुल लेंथ मॉक टेस्ट असतील. आता सब्जेक्ट वाईज टेस्टमध्ये तुमचे इथे मी 2 फोल्डर मुद्दाम केलेले आहेत ज्याच्यामध्ये इझी टू मीडियम टेस्ट आहेत आणि मीडियम टू हार्ड. तर अशा प्रकारचे 2 सेपरेट केलेले फोल्डर आहेत. इझी टू मीडियम मध्ये जवळपास आतापर्यंत 86 टेस्ट आपण अपलोड केलेल्या आहेत ऑलरेडी. ठीक आहे. याच्यामध्ये अजून जवळपास मला वाटतं 4 टेस्ट ऍड होणार आहेत. तर इझी टू मीडियमचे तुम्हाला 90 टेस्ट इथे प्रॅक्टिससाठी तुम्हाला मिळतील. आणि मीडियम टू हार्ड म्हटल्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला जवळपास 50च्या काहीतरी टेस्ट तुम्हाला इथे अवेलेबल करून देण्यात येईल. तर ह्या टेस्ट टोटल सब्जेक्ट वाईज असतील. त्याच्यानंतर जर तुम्ही या टेस्टमध्ये जर फ्री कंटेंट सुद्धा आहे आपलं इथे तुम्हाला दिसत असेल फ्री कंटेंट, 2 फ्री कंटेंट अवेलेबल. तर ह्या टेस्ट तुम्ही अटेम्प्ट करू शकता एनी टाइम. नुसत्या 2च नाही, आपण बरंच काही फ्री कंटेंट सुद्धा प्रोव्हाइड करणार आहोतच. तर जर तुम्ही डिटेल्ड सोल्युशन्समध्ये बघाल तर अशा प्रकारचं आपण डिटेल सोल्युशन विथ कन्सेप्ट ऍड केलेली आहे. प्रॉपर एक्सप्लेनेशन आहे प्रत्येक गोष्टीचं आणि विथ एक्स्ट्रा सोल्युशन सुद्धा आहे. इथे मे बी तुम्हाला क्लिअरली दिसत नसेल पण जेव्हा तुम्ही टेस्ट अटेम्प्ट कराल त्यावेळी तुम्हाला कळून येईल. तर हे झालं पहिलं टेस्ट, सब्जेक्ट वाईज टेस्ट, फुल लेंथ टेस्ट. आता आपण पाहूया जे मस्ट वॉच नावाचं फोल्डर होतं तर त्याच्यामध्ये आपण काय करणार आहोत आणि काय फ्री मटेरियल असेल ते पाहूया.
तर मस्ट वॉच नावाच्या फोल्डरमध्ये सुद्धा आपण 2 सब फोल्डर बनवलेले आहेत. तर याच्यामध्ये तर आपला हा जो व्हिडिओ रेकॉर्ड होत आहे, डिटेल्ड सिलेबस, स्ट्रॅटेजी, बुक्स, हे सर्व काही आपण या फोल्डरमध्ये टाकणार आहोत. म्हणजे एक तुम्हाला मार्गदर्शनचे जे काही व्हिडिओज असतील, ठीक आहे, गायडन्ससाठी जे काही व्हिडिओज लागतील, कुठल्या सब्जेक्टमध्ये स्पेसिफिक कुठला पॉईंट किंवा कुठल्या चॅप्टरवरती जास्त फोकस करायला पाहिजे, तर अशा प्रकारचे सर्व काही व्हिडिओज असतील ते आपण या फोल्डरमध्ये ऍड करणार आहोत. आणि जो इम्पॉर्टंट कन्सेप्ट फ्री जे असतील, तर हे सर्वांना फ्री मटेरियल असेल. तर याच्यामध्ये आपण काय करूया की डेली एक्झाम तुमची होईपर्यंत डेली आपण एक कन्सेप्ट आणि त्याच्यावरचे क्वेश्चन्स कव्हर करण्याचा प्रयत्न करूया व्हिडिओजमध्ये. ते व्हिडिओज तुम्हाला युट्यूबवरती सुद्धा अवेलेबल असतील आणि या ॲपमध्ये, या फोल्डरमध्ये सुद्धा अवेलेबल असतील. म्हणजे आमचा जास्तीत जास्त फोकस असा आहे की तुमचे कन्सेप्ट क्लिअर करायचे. कन्सेप्ट जर क्लिअर झाले तुमचे, तर ऑब्व्हियसली कन्सेप्टवरती कुठलाही क्वेश्चन येऊ द्या, कशाही प्रकारे येऊ द्या, भलेही न्यूमेरिकल येऊ द्या, थेरॉटिकल येऊ द्या, तो तुमचा म्हणजे एक्झाममध्ये तुम्हाला ते 100% शुअर करेक्ट अटेम्प्ट करता येऊ शकतो. तर या फोल्डरमध्ये आपण डेली व्हिडिओज पाहणार आहोत, कन्सेप्च्युअल व्हिडिओज. त्याच्यामध्ये आपण एक क्वेश्चन घेऊया, त्याच्यानंतर त्या क्वेश्चनच्या मागची जी काही कन्सेप्ट आहे ती पाहूया, आणि नंतर त्या कन्सेप्टवरती अजून किती क्वेश्चन्स तयार होऊ शकतात किंवा एक्झाममध्ये कशा प्रकारे उलटून रिफ्रेम करून वगैरे कशा प्रकारे एक्झाममध्ये विचारले जाऊ शकतात, तर असे क्वेश्चन्स डिस्कस करूया. तर अशा प्रकारे या फोल्डरमध्ये असे बरेच कन्सेप्ट फ्रीमध्ये तुम्हाला व्हिडिओज अवेलेबल करून देण्यात येणार आहेत. तर अशा प्रकारे ही सब्जेक्ट आपली टेस्ट सिरीजची रचना असेल. आणि टेस्ट सिरीजची जर किंमत म्हणाल तुम्ही तर फक्त 299 मध्ये ही टेस्ट सिरीज आहे. ऍक्च्युली किंमत त्याची 499 आहे, पण स्टार्टिंगचे जे 50 स्टुडंट्स आहेत तर त्यांच्यासाठी 299 मध्ये अवेलेबल आहे. जर तुम्ही लवकरात लवकर जर एनरोल कराल तर तुम्हाला त्याचा फायदाच होणार आहे. तर हे झालं टेस्ट सिरीज बद्दल. तर आपण परत येऊया डिटेलमध्ये आता सिलेबस पाहूया. आणि सिलेबसमध्ये सुद्धा जे चॅप्टर्स आहेत, कोणकोणते चॅप्टर्स आपल्याला करायचे आहेत, तर त्याबद्दल सुद्धा एक आपल्याला आयडिया घेऊ याच्यामध्ये. तर पहिला जो त्यांनी सब्जेक्ट दिलेला आहे अप्लाइड थर्मोडायनामिक्स. तर अप्लाइड थर्मोडायनामिक्समध्ये सगळ्यात पहिल्यांदा तर लॉज आहेत फक्त. 0th लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स, फर्स्ट लॉ आहे, सेकंड लॉ आहे. त्याच्यानंतर कॅल्क्युलेशन ऑफ वर्क हीट आहे इन व्हेरियस प्रोसेस. त्याच्यानंतर सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. आता हे सेकंड लॉ त्यांनी रिपीट दिलेलं आहे, तर जास्त टेन्शन घेण्याची गरज नाही आहे. त्याच्यानंतर थर्मोडायनामिक प्रॉपर्टी चार्ट आहे, ओके, टेबल्स आहेत, त्यात अवेलेबिलिटी अँड इरिव्हर्सिबिलिटी आहे, थर्मोडायनामिक रिलेशन्स आहे, ओके. तर जर तुम्ही आता चॅप्टर वाईज जर सिलेबस बघितला तर तुमचं बेसिक कन्सेप्ट आणि 0th लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स हा पहिला चॅप्टर इथे कव्हर होईल. त्याच्यानंतर फर्स्ट लॉचा एक चॅप्टर, सेकंड लॉचा एक चॅप्टर आहे. एंट्रॉपी सुद्धा आपल्याला अभ्यास करावी लागणार आहे, लक्षात ठेवा. आता एंट्रॉपी इथे नाव दिलेलं नाहीये, पण सेकंड लॉ आपल्याला काय देतो, एंट्रॉपी देतो. जसं 0th लॉ आपल्याला काय देतो, 0th लॉ आपल्याला देतो टेम्परेचर. मग म्हणजे काय, आपण ते टेम्परेचर वाचू नये. टेम्परेचरच्या वरून जर क्वेश्चन एक्झाममध्ये विचारायचे गेले तर ते कन्व्हर्जन असतं ना टेम्परेचरचं, केल्विन मध्ये देतात आणि एक दुसऱ्या अननोन म्हणजे अननोन युनिटमध्ये देतात, त्याचं कन्व्हर्जन आपल्याला करायचं असतं. तर तशा प्रकारचे क्वेश्चन्स पण एक्झाममध्ये विचारले जाऊ शकतात. तर हे सुद्धा करणं गरजेचं आहे. 0th लॉ जसं टेम्परेचर देतो, फर्स्ट लॉ जसं आपल्याला काय देतो, एनर्जी देतो, एनर्जीचं कन्सेप्ट देतो, तसं तुम्हाला माहिती असेल सेकंड लॉ आपल्याला काय देतो, एंट्रॉपी देतो, बरोबर. तर एंट्रॉपी हा चॅप्टर सुद्धा तुम्हाला करणं गरजेचं आहे. तर इथे एक्स्ट्रा लिहितोय मी, एंट्रॉपी पण करा. एंट्रॉपी नंतर अवेलेबिलिटी, इरिव्हर्सिबिलिटी तर आहेच, आणि त्याच्यानंतर प्रॉपर्टीज ऑफ प्युअर सबस्टन्स हे सुद्धा मला वाटतं तुम्हाला करणं तेवढंच गरजेचं आहे. प्रॉपर्टीज ऑफ प्युअर सबस्टन्स, ओके. तर हा सुद्धा चॅप्टर तुमच्या लिस्टमध्ये ऍड करा. त्याच्यानंतर सर्वात लास्ट जे आहे थर्मोडायनामिक रिलेशन्स, ओके. तर असे जवळपास तुमचे 7 ते 8 चॅप्टर्स होणार आहेत अप्लाइड थर्मोडायनामिक्स मध्ये. कुठले परत एकदा मी सांगतोय, बेसिक्स तुमचे जे काही वर्क हीट जे प्रॉपर्टीज आहेत ते एक होणार आहे. बेसिक कन्सेप्ट 0th लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स, त्याच्यानंतर फर्स्ट लॉ, सेकंड लॉ, एंट्रॉपी, अवेलेबिलिटी, इरिव्हर्सिबिलिटी, प्रॉपर्टीज ऑफ प्युअर सबस्टन्स, देन थर्मोडायनामिक रिलेशन्स. तर एवढे चॅप्टर्स तुम्हाला अप्लाइड थर्मोडायनामिक्स या सब्जेक्टमधून करायचे आहेत. नेक्स्ट बघूया फ्लुइड मेकॅनिक्स आणि टर्बो मशिनरी. आता फ्लुइड मेकॅनिक्स आणि टर्बो मशिनरीमध्ये काय काय दिले, फ्लुइड डेफिनेशन अँड प्रॉपर्टीज. म्हणजे फर्स्ट चॅप्टर जो आहे तुमचा फ्लुइड प्रॉपर्टीज, प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड, त्याच्यामध्ये न्यूटन्स लॉ ऑफ विस्कोसिटी सुद्धा येतं, कन्सेप्ट ऑफ कंटिन्युम सुद्धा येतं, क्लासिफिकेशन ऑफ फ्लुइड सुद्धा येतं, ठीक आहे. तर फ्लुइड स्टॅटिक्स पण येतं. तर एवढे सगळे पॉईंट जे आहेत ते एका पहिल्या चॅप्टरमध्येच कव्हर होऊन जातात तुमचे. मॅनोमेट्री म्हणजे जे प्रेशर मेजरमेंट नावाचं चॅप्टर आहे, प्रेशर्स अँड इट्स मेजरमेंट्स, तर त्याच्यामध्ये मॅनोमेट्री कन्सेप्ट येतो तुमचं. त्याच्यानंतर बॉयन्सी, फोर्स ऑफ सबमर्ज्ड बॉडीज, स्टेबिलिटी ऑफ फ्लोटिंग बॉडीज, ठीक आहे. तर हे जे आहे
ते तुमचं हायड्रोस्टॅटिक फोर्सेस ऑन सरफेस, बॉयन्सी आणि फ्लोटेशन या चॅप्टरमध्ये कव्हर होऊन जातो, राईट. त्याच्यानंतर विस्कस फ्लो ऑफ इनकॉम्प्रेसिबल फ्लुइड आहे, बाउंड्री लेअर आहे, ओके. एलिमेंटरी टर्बुलंट फ्लो पण वरती सुद्धा क्वेश्चन्स विचारले जातात. फ्लो थ्रू पाईप्स आहे, ओके. हेड लॉसेस इन पाईप्स आहे. हे एवढं झालं तुमचं फ्लुइड मेकॅनिक्स. आणि टर्बो मशिनरी बघायला गेलं तर इम्पल्स अँड रिॲक्शन प्रिन्सिपल्स आहे, व्हेलॉसिटी डायग्राम्स आहेत त्याच्या, पेल्टॉन व्हील, फ्रान्सिस अँड कॅप्लॅन टर्बाइन्स. आता टर्बाइन्स आहे आणि त्यांनी इम्पल्स आणि रिॲक्शन प्रिन्सिपल्स विचारलेले आहेत, व्हेलॉसिटी डायग्राम. पण याच्यासोबतच मला वाटतं तुमचं पंप करायला पाहिजे. पंप जर करायचं म्हटलं तर त्याच्यामध्ये 2 टाईपचे पंप्स असतात ना. सेंट्रिफ्युगल पंप पण एक्झाममध्ये क्वेश्चन विचारले जाऊ शकतो, सेंट्रिफ्युगल पंप पण आहे. आणि रेसिप्रोकेटिंग पंप वरती सुद्धा एक्झाममध्ये क्वेश्चन विचारले जाऊ शकतो. तुम्हाला हे दोन्ही चॅप्टर पण इथे ऍड करावे लागतील एक्स्ट्राचे. तर हा झाला फ्लुइड मेकॅनिक्स आणि टर्बो मशिनरीचा सिलेबस. नेक्स्ट आहे हीट ट्रान्सफर. आता हीट ट्रान्सफरमध्ये बेसिकली हीट ट्रान्सफरचा त्यांनी कुठलाही पार्ट सोडलेला नाहीये, ओके. म्हणजे तुम्हाला काय करायचं, कंडक्शन, कन्व्हेक्शन, हीट एक्सचेंजर आणि रेडिएशन हे 4 चॅप्टर 100% करायचे, काहीच पार्ट सोडायचं नाही. सर्व तर काय दिलेलं आहे त्यांनी, मोड्स ऑफ हीट ट्रान्सफर, 1 डायमेन्शनल हीट कंडक्शन दिले, रेजिस्टन्स कन्सेप्ट दिले, इलेक्ट्रिक अॅनालॉजी दिली, म्हणजे V इज इक्वल टू IR जसं असतं तसं Q इक्वल टू ते, म्हणजे काय काय रिलेशन, इलेक्ट्रिकल अॅनालॉजी आणि हीट ट्रान्सफरमध्ये काय रिलेशन आहे ते विचारलेलं आहे. हीट ट्रान्सफर थ्रू इट्स फिन्स आहे, अनस्टेडी हीट कंडक्शन आहे, लम्प्ड पॅरामीटर सिस्टम आहे. त्याच्यानंतर थर्मल बाउंड्री लेअर, डायमेन्शनल पॅरामीटर्स इन फ्री अँड फोर्स कन्व्हेक्टिव्ह हीट ट्रान्सफर, हीट एक्सचेंजर, परफॉर्मन्स, LMTD, NTU मेथड्स, रेडिएटिव्ह हीट ट्रान्सफर, स्टीफन्स बोल्ट्झमॅन लॉ. म्हणजे एकंदरीत कंडक्शन, कन्व्हेक्शन, हीट एक्सचेंजर आणि रेडिएशन हा सर्व काही टॉपिक्स तुमच्या हीट ट्रान्सफरमध्ये, काहीच सोडायचं नाही, सर्व काही तुम्हाला करावं लागणार आहे. 4th आहे रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग. आता याच्यामध्ये वेपर अँड गॅस रेफ्रिजरेशन, हीट पंप सायकल्स, प्रॉपर्टीज ऑफ मॉइस्चर, सायकोमेट्रिक चार्ट, बेसिक सायकोमेट्रिक प्रोसेस. आता याच्यामध्ये सुद्धा सर्वच काय आलं तुमचं. आता रेफ्रिजरेशन एअर कंडिशनिंग करताय तर त्याच्यामध्ये तुमचं वेपर कॉम्प्रेशन सायकल, वेपर ॲब्झॉर्प्शन सायकल वरती सुद्धा क्वेश्चन विचारले जाऊ शकतात, ठीक आहे. VAR वेपर ॲब्झॉर्प्शन सायकल. त्याच्यानंतर जे काही रेफ्रिजरंट्स असतात ज्याचे फॉर्म्युलेज विचार, CCl3F, R11, R12, R22, तर रेफ्रिजरंट्स वरती पण क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात, राईट. त्याच्यानंतर कंपोनेंट्स ऑफ रेफ्रिजरंट्स आहेत, जसे की एक्सपान्शन व्हॅल्व आहे, कॉम्प्रेसर आहे, तर अशा याच्यावरती सुद्धा कंपोनेंटवरती क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. तर रेफ्रिजरेशनमध्ये सर्व काही आहे आणि सायकोमेट्रिकमध्ये सर्व काही आहे, ओके. IC इंजिनमध्ये काय विचारले, IC इंजिनमध्ये थोडासा वेगळाच त्यांनी सिलेबस दिलेला आहे. क्लासिफिकेशन ऑफ IC इंजिन आहे, SI, CI, इथे तुमचं दोन्ही विचारले जातील, ओके. आणि सर्कल अनालिसिस ऑफ IC, SI, CI इंजिन्स, सुपर चार्जिंग आहे, टर्बो चार्जर, परफॉर्मन्स आहे, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ SI आणि CI इंजिन आहे, एअर पोल्युशन ड्यू टू IC इंजिन अँड इट्स नॉर्म्स. इथे एक नवीन आहे की नॉर्म्स विचारले जातील तुम्हाला, एअर पोल्युशन ड्यू टू IC इंजिन विचारलं जाईल, इंजिन लुब्रिकेंट्स विचारले जातील, इंजिन कूलिंग विचारलं जाईल, इंट्रोडक्शन टू CNG, LPG, वँकेल इंजिन्स, रिसेंट डेव्हलपमेंट इन IC इंजिन. तर अशा प्रकारचा सिलेबस आहे IC इंजिनचा, ओके. म्हणजे हा जो आहे इथून खालपर्यंतचा जो आहे तो थोडा वेगळा आहे, मे बी काही बुक्समध्ये अवेलेबल नसेल, पण एनिवे आपण यावरती सुद्धा बरोबर प्रॉपरली क्वेश्चन्स डिझाईन करणार आहोतच. नेक्स्ट बघा पॉवर प्लांट इंजिनिअर. तर पॉवर प्लांट इंजिनिअरिंगमध्ये 3-4 टाईपचे पॉवर प्लांट त्यांनी विचारलेले आहेत. थर्मल पॉवर प्लांट एक, दुसरं आहे हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट, तिसरं आहे डिझेल अँड गॅस टर्बाइन्स आणि न्यूक्लिअर पण आहे, आय गेस. हा, न्यूक्लिअर पॉवर प्लांट इथे आहे, ओके. 4 टाईपचे पॉवर प्लांट्स आहेत, थर्मल पॉवर प्लांट, हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट, न्यूक्लिअर पॉवर प्लांट आणि डिझेल गॅस टर्बाइन, ओके. तर थर्मलमध्ये तुमचं सगळं येईल, रँकिंग सायकल, रिहीट सायकल, बॉयलर्स, फर्नेस, ॲश हँडलिंग सिस्टम, ड्राफ्ट, कंडेन्सर्स, रिजनरेटर्स, सुपर हिटर्स, हे सर्व काही आहे थर्मल पॉवर प्लांट्समध्ये. आता हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांटमध्ये जे हायड्रोइलेक्ट्रिक म्हणजे रेनफॉल, रन ऑफ, त्याचं मेजरमेंट्स, हायड्रोग्राफ्स, फ्लो ड्युरेशन कर्व्स, रिझर्वॉयर स्टेजेस, स्टोरेज कॅपॅसिटीज. आता हा सगळं जो आहे जेवढं काही म्हणजे हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट संबंधित आहे तुम्हाला तिथे एक्झाममध्ये मे बी विचारले जाऊ शकतो क्वेश्चन्स. न्यूक्लिअर पॉवर प्लांटमध्ये सेम फ्युजन, रिॲक्टर्स, फिशन्स जे काही असते मटेरियल्स असतात त्याबद्दलचे क्वेश्चन्स न्यूक्लिअर पॉवर प्लांटमध्ये विचारले जातील. आणि डिझेल आणि गॅस टर्बाईनमध्ये जे काही लेआउट आहे, ॲडव्हान्टेज डिसएडव्हान्टेज असतात, कंपोनेंट्सचे परफॉर्मन्स ऑफ गॅस टर्बाईन पॉवर प्लांट्स, कंबाइंड हीट पॉवर जनरेशन, तर अशा प्रकारचे क्वेश्चन्स असतील तुमचे डिझेल आणि गॅस टर्बाईन. तर लागलं तर या पॉवर प्लांट थोडा वेगळा सिलेबस आहे, याचा प्रॉपरली स्क्रीनशॉट काढून ठेवा.
त्याच्यानंतर नवीन एक सब्जेक्ट म्हणू शकतो आपण रिन्युएबल एनर्जी सोर्सेस. तर त्याच्यामध्ये सोलार आणि विंड दोन टाईपचे जे एनर्जी सोर्सेस असतात त्याच्यावरती क्वेश्चन्स असेल तुम्हाला. सोलार एनर्जी सोर्सेस आणि विंड एनर्जी सोर्सेस. ओके. आणि पेपर 2 आता इथून चालू होते. पेपर 2 मध्ये स्ट्रेंथ ऑफ मटेरियल मध्ये सर्वात आधी स्ट्रेस स्ट्रेन डायग्राम असेलच ऑब्व्हियसली. इलास्टिक कॉन्स्टंट, पॉइझन्स रेशो, मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी, मॉड्युलस ऑफ रिजिडिटी, बल्क मॉड्युलस, शियर फोर्स अँड बेंडिंग मोमेंट डायग्राम. आता इथपर्यंत जे आहे ते फर्स्ट चॅप्टरच आहे तुमचा, दुसरं काही नाही, फक्त फर्स्ट चॅप्टर आहे. फर्स्ट चॅप्टरमध्ये सगळंच येतं. ई येतं, जी येतं, के येतं, त्यांचे रिलेशन्स येतात, स्ट्रेस स्ट्रेन कर्व येतो. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट जो चॅप्टर आहे तो शियर फोर्स बेंडिंग मोमेंट डायग्राम हा सेकंड चॅप्टर आहे. डिफ्लेक्शन ऑफ बीम्स हा थर्ड चॅप्टर आहे. थिन सिलेंड्रिकल अँड स्पेरिकल शेल्स हा फोर्थ चॅप्टर आहे. स्ट्रेन एनर्जी आणि टॉर्जन हा फिफ्थ आणि सिक्स्थ चॅप्टर. म्हणजे कमी सिलेबस आहे पण त्याने जवळपास सगळंच कव्हर केलं याच्यामध्ये. तर हा आहे स्ट्रेंथ ऑफ मटेरियलचा सिलेबस. पुढे बघा टॉम मध्ये त्यांनी फक्त इथे व्हायब्रेशन ऍड केले आणि बाकी सर्व काही थिअरी ऑफ मशीनचा सिलेबस इन्क्लुडेड आहे. तुम्ही बघू शकता मेकॅनिझम्स आहे आणि त्याच्यानंतर खाली बघितलं तर डायनॅमिक अनालिसिस ऑफ लिंकेज कॅम्स आहे. ओके. इथे एवढासा पॉईंट पण पूर्ण चॅप्टर दिले त्यांनी. गिअर अँड गिअर टर्मिनॉलॉजी आहे, फ्लायव्हील्स आहे, गव्हर्नर्स आहे, बॅलन्सिंग आहे, सगळंच आलं याच्यामध्ये. गायरोस्कोप पासून ते सर्वच म्हणजे थिअरी ऑफ मशीनचे सर्व चॅप्टर्स प्लस व्हायब्रेशन तुम्हाला करायचं आहे. नेक्स्ट बघा डिझाईन ऑफ मशीन एलिमेंट्स मध्ये डिझाईन कन्सिडरेशन इन कास्टिंग फोर्जिंग्स, थिअरीज ऑफ फेल्युअर आहे, डिझाईन फॉर स्टॅटिक लोडिंग्स, फ्लक्च्युएटिंग लोड्स, डिझाईन ऑफ शाफ्ट, डिझाईन ऑफ स्प्रिंग्स, डिझाईन ऑफ बेल्ट्स. तर याच्यामध्ये एवढं डिझाईन ऑफ मशीन एलिमेंट मध्ये विचारलेलं आहे. पण आता यासोबतच मला वाटतं डिझाईन ऑफ मशीन एलिमेंट मध्ये तुम्हाला जे काही क्लचेस किंवा गिअर असतात, ठीक आहे, क्लचेस, ब्रेक्स, बिअरिंग्स, तर हे सुद्धा करावे लागणार आहेत. क्लचेस, ब्रेक्स आणि बिअरिंग्स, तर हे सुद्धा चॅप्टर तुम्हाला करावे लागणार आहेत डिझाईन ऑफ मशीन एलिमेंट्स मध्ये. ओके. मटेरियल टेक्नॉलॉजी मध्ये सुद्धा यांनी सर्व काही इन्क्लूड केलेलं आहे. MS मटेरियल सायन्सचा जेवढा काही सिलेबस आहे तेवढा यांनी याच्यामध्ये इन्क्लूड केलेला आहे. पाहू शकता तुम्ही. प्रोडक्शन प्रोसेस आणि प्लॅनिंग अँड कंट्रोल. तर प्रोडक्शन प्रोसेसमध्ये कास्टिंग, फॉर्मिंग, जॉईनिंग म्हणजे वेल्डिंग, इथे तिन्ही तुमचे चॅप्टर येऊन गेले पहिले. नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेक्निक्स म्हणजे ते जे आहे ना आपले अल्ट्रासोनिक आहे, EDM आहे, ECM आहे, लेझर आहे, तर ह्या सर्व टेक्निक्स आल्या. मेकॅनिक्स ऑफ मशीनिंग आला इथे सर्व काही. मशीन टूल्स आले, सिंगल मल्टी पॉइंट कटिंग टूल्स, त्याचं नॉमेनक्लेचर, टूल जॉमेट्री, टूल लाईफ, वियर, इकॉनॉमिक्स ऑफ मशीनिंग, प्रिन्सिपल ऑफ नॉन ट्रॅडिशनल मशीनिंग प्रोसेसेस, जे कशावरती वर्क करतात. त्याच्यानंतर जिग्स फिक्सर सुद्धा आहे. म्हणजे एकंदरीत प्रोडक्शन सुद्धा तुमचं सर्व आहे याच्यामध्ये, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर फोरकास्टिंग मेथड्स, ॲग्रिगेट प्रोडक्शन प्लॅनिंग कंट्रोल, शेड्युलिंग, रिक्वायरमेंट्स प्लॅनिंग, हे सर्व आहे तुमचं इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग याच्यामध्ये. CPM पट सुद्धा तुम्हाला करावं लागणार आहे. ठीक आहे, याला सोडून नाही चालता येणार. प्रोडक्शन प्रोसेस आणि प्लॅनिंग कंट्रोल झालं. त्याच्यानंतर मेजरमेंट्स मध्ये लिमिट, फिट, टॉलरन्स आहे, अँग्युलर मेजरमेंट्स आहे, कंपॅरेटर्स, गेज डिझाईन, इंटरफेरोमेट्री, फॉर्म्स, फिनिश, अलाइनमेंट, टेस्टिंग मेथड्स आहे, टॉलरन्सेस आहे, असेंब्लीज आहे. म्हणजे हे सर्व तुमचं इथे मेट्रोलॉजी या सब्जेक्ट मधला सिलेबस त्यांनी कव्हर केलेला आहे. ओके. तर हा जो सिलेबस आहे जवळपास खूप जास्त डिटेलमध्ये त्यांनी आणि सर्वच म्हणजे पूर्ण सिलेबस त्यांनी काही सोडलेलं नाहीये आणि अभ्यास करताना सुद्धा तुम्हाला सर्व काही कव्हर करावे लागणार आहे. तर अशा प्रकारचा त्यांनी सिलेबस दिलेला आहे. तर आता पाहूया आपण की कुठले बुक्स वापरायला पाहिजेत आणि कसं प्रिपरेशन करायला पाहिजे. एक्झामची जी लेवल आहे ती जी लेवल तुम्ही जर विचार केला तर MPSC जी टेक्निकलचे एक्झाम्स घेते, ठीक आहे, मेकॅनिकलसाठी जी टेक्निकलची एक्झाम घेते त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती असेल RTO MVI सुद्धा एक्झाम रिसेंटली झालेली आहे आणि MPSCनेच घेतलेली आहे. तर याच्या एक्झाममध्ये जी लेवल असते तर त्याच्यापेक्षा थोडीशी लेवल इन्क्रीज होणार आहे. ओके. MESच्या एक्झाममध्ये थोडीशी लेवल इन्क्रीज होणार आहे आणि जर लेवल विचारली जाईल तुम्हाला तर SSC JEEचे पेपर जे असतात त्याच्यापेक्षाही सुद्धा थोडीशी जास्त लेवल MESची असणार आहे. तर त्यासाठी तुम्हाला IAS प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स सॉल्व्ह करावे लागणार आहेत. मी रेफर करतो तुम्हाला मेड इझीचं जे बुक आहे, याच्यामध्ये IAS प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स असतात चांगल्या प्रकारे विथ सोल्युशन्स, ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता. गेटचे 1 मार्क्सचे जे क्वेश्चन्स असतात ते सुद्धा तुम्हाला इथे करावे लागणार आहेत. SSC JEEचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पहा, RTO MVI प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पहा. RTO MVI का? कारण तुम्हाला
जे पेपर सेटर आहेत MPSCचे जे टेक्निकलचे पेपर सेटर आहेत तर त्यांची एक मेंटॅलिटी कळते की कशावरती क्वेश्चन्स विचारले जातात, कुठल्या बुक्समधनं किंवा रेफरन्स बुक्स वगैरे जे काय असतील ते हे सुद्धा प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स तुम्ही सॉल्व्ह करा. MESचा जो सिव्हिलचे पेपर असतात ना, प्रिव्हियस इयर पेपर्स, तर ते क्वेश्चन्स पण सॉल्व्ह करा, कारण त्याच्यामध्ये सॉम, FM, टर्बो मशिनरी हे सब्जेक्ट्स आपल्याला पण आहेत आणि त्यांना पण आहेत. म्हणजे याच्यावरनं कळतं की कशा प्रकारचे क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात या 3 सब्जेक्ट्समधून. त्याच्यासाठी तुम्हाला MES सिव्हिलचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करावे, कारण मेकॅनिकलचे प्रिव्हियस इयर पेपर अवेलेबल नाहीच आहेत. ठीक आहे, आणि असेल तरी ते खूप जुना पेपर पॅटर्न आहे, त्याच्यामुळे तो यूज करून चालणार नाही. आणि सगळ्यात शेवटी म्हणजे रेफरन्स बुक्सचे MCQ सॉल्व्ह करा. रेफरन्स बुक्सच्या मागे जे MCQज असतात तर ते MCQज तुम्हाला इथे सॉल्व्ह करणं गरजेचं आहे. तर हे झाले बुक्स तुम्हाला जे काही रेफर करायला पाहिजेत ते. आणि वेटेज, जे आपण वेटेजबद्दल डिस्कस करत होतो की कशा प्रकारचं वेटेज असू शकतं, तर तुम्हाला प्रिपरेशन करताना एक कॅटेगरीजमध्ये तुमचे हे सब्जेक्ट्स डिव्हाइड करावे लागणार आहेत. ठीक आहे, एक तर तुमचे जे तुम्हाला इझी, मीडियम आणि हार्ड, तर इझी, मीडियम आणि हार्ड या कॅटेगरीमध्ये डिव्हाइड करून चालणार नाही. कारण कसं आहे, तुम्हाला जर ही एक्झाम क्रॅक करायची असेल ना, तुम्हाला इझी सब्जेक्ट पण करावे लागतील, मीडियमसुद्धा करावे लागतील आणि हार्डसुद्धा करावेच लागतील. तर याच्यामुळे या कॅटेगरीमध्ये न पाडता त्यांना लो वेटेज आणि हाय वेटेज, तर अशा कॅटेगरीमध्ये तुम्ही याचं कॅटेगरी म्हणजे क्लासिफिकेशन करा सब्जेक्ट्सचं. त्याच्यामध्ये जर पाहिलं तुम्ही प्रोडक्शन प्रोसेस, प्लॅनिंग अँड कंट्रोल, तर याचं वेटेज जास्त असणार आहे. त्याच्यानंतर फ्लुइड मेकॅनिक्स, टर्बो मशिनरी, अप्लाइड थर्मोडायनामिक्स, स्ट्रेंथ ऑफ मटेरियल आणि थिअरी ऑफ मशीन्स आणि व्हायब्रेशन्स, तर हे 1, 2, 3, 4, 5 हे 5 सब्जेक्ट जे आहेत ते त्यांचं वेटेज हे जास्त असणार आहे. आणि इकडचे जे उरलेत हीट ट्रान्सफर, RAC, IC इंजिन, पॉवर प्लांट, रिन्युएबल एनर्जी सोर्सेस, MD आणि MS आणि मेजरमेंट, मेट्रोलॉजी, तर हे सब्जेक्टचं वेटेज या कम्पॅरिझनमध्ये थोडं कमी असणार आहे. कारण पहा, जर प्रोडक्शन प्लॅनिंग अँड कंट्रोल कराल याचं जवळपास तुम्हाला 20 ते 22 प्रश्नाच्या आसपास एक्झाममध्ये विचारले जाऊ शकतात. तर तेच जर हीट ट्रान्सफरमध्ये कराल तर हीट ट्रान्सफरमध्ये ॲटलिस्ट 7 ते 8 प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर म्हणजे अशा प्रकारचं वेटेजचं डिस्ट्रीब्युशन आहे. तर अशा कॅटेगरीजमध्ये तुम्हाला सब्जेक्टचं डिस्ट्रीब्युशन करायला पाहिजे. कुठले सब्जेक्ट्स हाय वेटेज आहेत, कुठले सब्जेक्ट्स लो वेटेज आहेत. जे हाय वेटेज आहेत त्यांना तुम्ही आधी घेऊन हे आधी संपवा, त्याच्यानंतर हे सब्जेक्ट घ्या. एनिवे तुम्हाला कुठलाही सब्जेक्ट घेतला तरी तुम्हाला तो संपवायचाच आहे. याच्यामध्ये या परीक्षेमध्ये कुठला सब्जेक्ट किंवा कुठला टॉपिक सोडून नाही चालणार. जर तुम्हाला एक्झाम क्रॅक करायची असेल तर नक्कीच तुम्हाला ईच अँड एव्हरी टॉपिक कव्हर करावा लागेल. आणि तुम्हाला माहिती आहे कॉम्पिटिशन किती जास्त आहे, कारण बरेच विद्यार्थी ऑलरेडी अभ्यास करत आहेत. त्याच्यामध्ये RQMBH एक्झाम झालेली आहे, तर त्यांचा अभ्यास ऑलरेडी चालूच आहे. जर तुम्ही नवीन आलात तर तुम्हाला खूप टफ जाणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला सगळ्यात जास्त अभ्यास आतापासूनच चालू करावा लागणार. तर अशा प्रकारे तुम्ही कॅटेगरी म्हणजे डिस्ट्रीब्युशन करून तुम्ही अभ्यास चालू करू शकता. आणि अगेन शेवटी व्हिडिओ संपतात म्हणजे इथे मी तुम्हाला डिस्कस करतोय की जे काही आपली टेस्ट सिरीज आहे तुम्ही पाहिलेली असेल, माय गव्हर्नमेंट ट्रॅक ॲपवरती तुम्ही एनरोल करू शकता. माय गव्हर्नमेंट ट्रॅक ॲपची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये अवेलेबल आहे आणि तिथे तुम्ही इन्स्टॉल करून त्या हे टेस्ट सिरीजमध्ये जे काही फ्री कंटेंट्स आहेत किंवा पेडसुद्धा करून तुम्ही एनरोल करू शकता. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अजून जर तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन नसेल केलं तर टेलिग्राम चॅनल सर्वात आधी जॉईन करा, कारण टेलिग्राम चॅनलमध्ये तुम्हाला सर्व प्रकारचे अपडेट्स तिथे मिळेल. क्वेश्चन्स आन्सर्सची प्रॅक्टिस होईल, सर्व काही तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती मिळेल. तर डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक अवेलेबल आहे, तर टेलिग्राम चॅनल आधी जॉईन करा. त्याच्यानंतर आपण डिटेलमध्ये उद्यापासून हे जे काही कन्सेप्ट्स आपण म्हटलं नाही तुम्हाला की फ्री कन्सेप्ट आपण स्टार्ट करणार आहोत, तर हे कन्सेप्ट आपण स्टार्ट करूया. लाईव्ह लेक्चर्स घेत जाऊया आणि तुमचं इंटरॅक्शन पण होत जाईल आणि सर्व काही तुम्हाला इझिली कळायला सुरुवात होईल आणि तुमचं प्रिपरेशन प्रॉपरली स्टार्ट होईल. या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि डोंट वरी, आपण एक्झामच्या डेटपर्यंत तुम्हाला म्हणजे जेवढं काही पॉसिबल होईल तेवढी मदत आमच्याकडनं केली जाईल. तर प्रिपरेशनमध्ये काही कमी तुम्ही पडू देऊ नका आणि आम्ही मटेरियलमध्ये आणि जे काही गायडन्समध्ये कमी नाही पडू देणार. तर बेस्ट आपण प्रॅक्टिस करूया, जेणेकरून तुमची जी एक्झाम आहे ती क्रॅक होण्यासाठी तुम्हाला मदत होईल. ठीक आहे, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्कीच करा आणि अजूनपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ अपडेट्स तुम्हाला मिळतात. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू.